जगातील श्रीमंत बिझनेस मॅग्नेट्स इलॉन मस्कच्या मते विचार प्रगल्भ करण्यासाठी फिजिक्स आणि हिस्ट्री हे महत्त्वाचे विषय आहे. इलेक्ट्रिक कार्सच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण केले असा इलॉनने दावा पण केला आहे. आज इलॉन मस्कविषयी जाणून घेऊया. इलॉन मस्कचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि आई मॉडेल होती. इलॉन लहानपणापासून एकटा राहणारा, वाचनात विचारात हरवलेला राहायचा. एकदा इलॉनला डॉक्टरकडे कान तपासायला नेले होते, कारण त्याला आवाज दिला तरी तो प्रतिसाद देत नसे. वयाच्या 10व्या वर्षी इलॉनची आई घर सोडून गेली. इलॉन आणि भाऊ वडिलांबरोबर राहू लागले. घटस्फोटामुळे मुलांना झळ सोसावी लागते. वडिलांनी इलॉनला कमोडोर VIC-20 कम्प्युटर घेऊन दिला. साधारणतः प्रोग्रामिंग शिकायला 6 महिने लागतात, तर इलॉन 3 दिवसात शिकला. त्याने ब्लास्टर नावाचा व्हिडिओ गेम 12व्या वर्षी तयार केला. 1984ला साऊथ आफ्रिकेच्या PC अँड ऑफिस टेक्नॉलॉजी या मासिकाने या गेमच्या 167 ओळींच्या पासवर्डच्या कामगिरीसाठी इलॉनला $500चे बक्षीस दिले. आजही तो गेम खेळता येतो. हिच हायकर्स गाईड टू गॅलेक्सी या पुस्तकाने इलॉन खूप प्रभावित झाला. उत्तरे शोधण्यापेक्षा प्रश्न शोधणे कठीण असते हे त्याच्या लक्षात आले. What really matters is trying to understand the right questions to ask. And the more that we can increase the scope and scale of human consciousness, the better we are able to ask these questions. साऊथ आफ्रिकेतून अमेरिकेत जाणे कठीण होते. तो आईच्या कॅनडियन नागरिकत्वाचा वापर करून कॅनडा मार्गे अमेरिकेत गेला, कारण संधी कॅलिफोर्नियात मिळेल हे त्याने वाचले होते. वडिलांचा विरोध होता. अमेरिकेत बाथरूम साफ करणे, लाकडाचे ओंडके कापणे असे कामे करून शिष्यवृत्तीवर इकॉनॉमिक्स आणि फिजिक्सची डिग्री इलॉनने मिळवली. PhD करणार होता, पण 2च दिवसात त्याने PhDचा प्रयत्न सोडला. Zip2 ही कंपनी सुरू केली. जाहिराती इंटरनेटवर मिळवत गेला. काही काळ बँकेत काम केले व त्याच्या लक्षात आले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता यावे. इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करणारी पेपॅल ही कंपनी सुरू केली. आज आपण UPI पेमेंट करतो, त्याची सुरुवात इलॉनने 20 वर्षापूर्वी केली. हे विशेष. पेपॅल कंपनी eBay कंपनीला 1.5 बिलियनला विकली. कम्प्युटरवर दिवसभर वेबसाईटसाठी आणि रात्री कोडिंग शिकण्यासाठी बिझी असायचा. ऑफिसमध्येच झोपायचा. 1999ला कॉम्पॅक्ट कम्प्युटर्सने Zip2 कंपनी $307 मिलियन विकत घेतली. इलॉनला $22 मिलियन 28व्या वर्षी मिळाले. 2002ला SpaceX कंपनी स्थापन केली. स्पेस इज द लिमिट असे म्हणता येईल. इलॉन मस्क या बिझनेस मॅग्नेटने जगातली पहिली प्रायव्हेट रॉकेट कंपनी काढली. अमेरिकेतील नासा, रशियातील रॉसकॉस्मॉस आणि भारतातील इस्रो या सर्व गव्हर्नमेंट कंपनी आहेत. स्वतः रॉकेट सायंटिस्ट नसताना किंवा इंजिनियर नसतानाही रियुजेबल रॉकेट तयार करण्याचा प्रोजेक्ट सुरू केला. तो अमेरिकेतून रशियाला रॉकेट सायंटिस्टला भेटायला गेला. कोणीही त्याला मदत केली नाही व सिरियसली अटेंड पण केले नाही. फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची आवड असल्याने रॉकेट सायन्सवर पुस्तके वाचायला सुरुवात केली. इलॉनची वाचनाची स्पीड इतरांपेक्षा 60 पट 60 टाइम्स जास्त आहे. जुने रॉकेट त्याला मिळाले नाही. त्याला रॉकेट उभेच्या उभे पृथ्वीवर उतरवायचे होते. बेसिक इतकीच माहिती होती की स्पेसमध्ये एअर नाही, त्यामुळे विंग्स कामाचे नाही आणि इतर ग्रहावर प्लेन रनवे नसल्याने लँडिंग कठीण. पहिला अटेम्प्ट फेल्युअर ठरला, दुसरा अटेम्प्ट फेल्युअर ठरला, तिसरा अटेम्प्ट पण फेल्युअर ठरला. इकडे 2003ला टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी सुरू केली. इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये होत्या, पण त्या स्लो आणि बोरिंग टॉय कार होत्या. एअरपोर्ट, गोल्फ कोर्सवर वापरण्यात येत होत्या. इलॉनने संशोधन करून टेस्ला कारमध्ये हाय स्पीड टेक्नॉलॉजी, ऑटो पार्किंग, ऑटो चेंजिंग लेन, ऑटो समन मोड आणले. ऑटो समन म्हणजे ड्रायव्हरलेस कार. पार्किंगमधून कार तुमच्याजवळ येते. भारतात ड्रायव्हरलेस कारला परवानगी नाही असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. एका फास्ट चार्जिंगमध्ये 500 किलोमीटर प्रवास करता येतो, तर टाटा इलेक्ट्रिक कारने केवळ 100 किलोमीटर प्रवास करता येतो. इतका फरक आणि मॉडर्न फीचर्समुळे टेस्ला फेमस झाली. सोलर सिटी ही दुसरी कंपनी काढली. घराचे रूफ आणि वॉल्स असे बनवले की सोलर पॅनल दिसू शकत नाही. या दोन्ही कंपनींनी ग्राहकांना आकर्षित केले. 2008ला रॉकेटचे 3 प्रयत्न अयशस्वी झाले होते. $30 ते $40 मिलियन शिल्लक होते. चौथा प्रयत्न करायचा की उरलेले पैसे दोन्ही कंपनीमध्ये गुंतवायचे हा ऑप्शन होता.
इलॉनने चौथा प्रयत्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रॉकेटचे यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग झाले. सॅटेलाईट रॉकेटने स्पेसमध्ये सोडायचा खर्च $420 दशलक्ष वरून $80 दशलक्ष वर आणला. नासाचा कॉन्ट्रॅक्ट इलॉनच्या स्पेस एक्स कंपनीला मिळाला. इलॉन परत श्रीमंत झाला. 12,000 सॅटेलाईट स्पेसमध्ये पाठवून इंटरनेट हाय स्पीड आणि लो कॉस्ट करण्याचा कॉन्ट्रॅक्ट अमेरिकन गव्हर्नमेंटचा इलॉनला मिळाला. वॉरेन बफेट आणि बिल गेट्स हे पण जगातील श्रीमंत उद्योगपती आहेत, पण त्यांनी एकच उद्योग केला. इलॉनने रिअल प्रोडक्शन केले आणि विविध प्रकारचे बिझनेस केले. सुरुवातीला त्याच्याजवळ स्वतःसाठी लक्झरी जेट होते. नंतर ब्रँडेड वस्तूंपेक्षा लीडर ब्रँड होण्याचा त्याने प्रयत्न केला. भारतात गुजरातमध्ये टेस्ला कार प्रोजेक्ट सुरू होतोय. इलॉनला टाटाच्या नॅनो कारविषयी माहिती आहे. जगातल्या सर्व कार्सची माहिती ठेवतो. मध्यंतरी मर्सिडीजचा CEO इलॉनला भेटायला आला होता. प्रेझेंटेशन झाले, पण कोहलर CEO प्रभावित झाला नाही. नंतर इलॉनने मर्सिडीजच्या स्मार्ट कारची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला सांगितले. स्मार्ट कार तुमची आहे, पण टेक्नॉलॉजी टेस्लाची आहे. कोहलर इम्प्रेस झाला व कॉन्ट्रॅक्ट साईन झाला. टेस्लाचे 4 कार मॉडेल आहेत, S, X, Y आणि 3. टॉप मॉडेल पूर्वी 2 कोटीचे होते व कार वेटिंग 2 वर्ष होते. आता किमती कमी झाल्या आहेत. लो मॉडेल 35 लाखात भारतात उपलब्ध आहे. $17चा शेअर $854 झाला व इलॉन जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. 2020मध्ये एका वर्षात 720% शेअर प्राईस वाढली. जो कोणी अधिक चांगली बॅटरी शोधेल तो पृथ्वीवरचा सर्वात श्रीमंत माणूस बनेल. द ग्रेट बॅटरी रेस सुरू झाली. गिगा फॅक्टरी पॅनासॉनिक कंपनीबरोबर इलॉनने सुरू केली. बॅटरी तंत्रज्ञानातले सर्व पेटंट्स इतर कंपन्यांना मोफत उपलब्ध करून दिले. जसे गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम फ्री उपलब्ध करून दिली. इलॉनचा हा मोठेपणा आहे की त्याने हे सगळं फ्री उपलब्ध करून दिलं. एका बिझनेसमनने ट्विट केले की ऑस्ट्रेलियात एका बेटावर सतत वादळे येतात, त्यामुळे विजेची समस्या आहे. 100 दिवसात 100 मेगावॅटचा बॅटरी सेट लावू शकाल का? मस्कने ट्विट केले, 100 दिवसात आवाहन पूर्ण केले नाही तर $1 घेणार नाही. इलॉनला ऑर्डर मिळाली व 60 दिवसात इलॉनने प्रोजेक्ट पूर्ण केला. 405 क्रमांकाच्या फ्रीवेवर इलॉन अडकला. ट्रॅफिक जाम होता. इलॉनच्या मनात भुयारी मार्गाने जाणारी वाहतूक करण्याची इच्छा झाली. 2च वर्षात द बोरिंग कंपनी सुरू केली. 150 किलोमीटर वेगाने बोगद्यातून वाहतूक करण्याचा प्लॅन सुरू झाला. गुगल, वेबसाईट्स, यूट्यूब व पुस्तकांचा वापर करून संशोधन केले आणि कार्यक्षम रीतीने कार्य सुरू केले. कॅलिफोर्नियाचा कॉन्ट्रॅक्ट यशस्वी झाला. इलॉनमध्ये प्रत्येक गोष्ट शिकण्याचे कुतूहल आहे. हा गुण त्याचा प्लस पॉईंट आहे. इलॉन म्हणतो, शॉवर घेताना मला सर्वात उत्तम कल्पना सुचतात. फार पूर्वी सायकलचे टायर्स पंक्चर होऊ नये यासाठी इलॉनने थॉर्न बस्टर्स असे उत्पादन काढले होते. इलॉनचा उद्देश सुविधा पुरवणे हाच असतो. मस्कला आणि टेस्ला कंपनीला प्रत्येकी $20 बिलियन दंड झाला होता. अमेरिकन SEC सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचा आक्षेप होता की ट्विटच्या माध्यमातून इलॉनने बराचसा बिझनेस मिळवला. इलॉनच्या ट्विटने शेअर मार्केट अस्थिर व्हायचं. अमेरिकेतील SECने मस्कला ट्विट करायला बॅन केलं. इलॉन मस्कने $44 बिलियन ट्विटर विकत घेतले. जाहिरातदारांविरुद्ध वादग्रस्त विधान केले. त्यामुळे सध्या ट्विटरची व्हॅल्यू $22 बिलियन इतकी कमी झाली आहे. ट्विटरच्या CEO पराग अग्रवालला आणि 50% कर्मचाऱ्यांना काढले होते. सायबर ट्रकच्या विंडो ग्लासची जाहिरात खूप केली की मेटल बॉलने पण ग्लास फुटणार नाही, परंतु प्रेझेंटेशनच्या वेळेस 2दा विंडो ग्लास फुटले व मीडियामध्ये चर्चा झाली. इलॉन मस्क टेस्ला कारची विक्री शोरूममधून करत नाही, वेबसाईटवरून करतो. जाहिरात करत नाही. ग्राहकच जाहिरात करतील हा विश्वास बाळगतो. मध्यंतरी फोन उचला आणि कार्स विका, नाहीतर कंपनी बंद पडेल असे गंभीर उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना दिले होते. ब्रँड अँबॅसेडर्स सर्व प्रॉडक्टचा इलॉन मस्कच आहे. इलॉनने टेस्लाचे स्टार्टअपसारखे वर्क कल्चर ठेवले आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार खूप नाही, पण त्यांना काम करताना इलॉन मस्कच्या कंपनीत काम करतो हा फील असतो. टेस्लामध्ये काम केले तर इतर कुठेही चांगला जॉब मिळतो. डिझायनिंग आणि डेव्हलपर्स बहुतेक इंडियन आहेत. वर्क फ्रॉम होम इज मॉरली बॅड असं इलॉन म्हणतो. प्रोडक्शन फूडचं असेल तर वर्क फ्रॉम होम ओके, पण इंडस्ट्रीत नाही. काम करण्याची जागा कर्मचाऱ्यांना मौजेची वाटली पाहिजे, लक्झरियस वाटली पाहिजे असे तो मानतो. कंपनीमध्ये स्वतः पण अनेकदा रात्री झोपतो. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कर्मचाऱ्यांसाठी नीट सांभाळतो.
12 वर्ष सोबत काम करणाऱ्या मेरी ब्राऊनने पगारवाढ रेज मागितली म्हणून इलॉनने तिला काढून टाकले. असे काही विचित्र निर्णय पण इलॉन मस्कने घेतले आहे. इलॉनने बॅटरी ऑपरेटेड कम्प्युटरची ब्रेनमध्ये बसवली आहे आणि मेसेज रिसीव्ह झाल्याचे ट्विट केले आहे. भविष्य कल्पनेपलीकडे असणार आहे हे निश्चित. ब्रेन कम्प्युटर इंटरफेस म्हणतात. रोबोटद्वारा क्वाईन एवढी चिप ब्रेनमध्ये बसविले जाते. न्यूरालिंकमध्ये ब्रेन कम्प्युटरशी जोडण्याचा प्रयत्न करतो. पॅरालिसिसच्या पेशंटला फायदा होईल असे म्हटले आहे. न्यूरालिंकच्या पहिल्या प्रॉडक्टला टेलिपॅथी हे नाव दिले आहे. हा प्रयोग गेम चेंजर राहील. जर्मनीतील बर्लिनला इलॉनला पबमध्ये प्रवेश दिला गेला नव्हता. व्हिजनरीज डार्कमध्ये पण प्रकाश बघू शकतात. व्हिजनरीजच्या जीवनात पण अंधारामध्ये डार्क कॉर्नर असतो. इलॉन मस्क नार्सिसिस्ट आहे. स्वतःच्या प्रेमात असतो. ही नकारात्मक बाजू पण आहे. स्वतःच्या फायद्यासाठी मॅनिप्युलेशन करतो. मस्क कधी संत वाटतो तर कधी ब्रुटल वाटतो, कधी डेंजरस वाटतो. ओपन AI पार्टनरशिपमध्ये सुरू केली व एका वर्षातच सोडून दिली. इलॉन मस्कचा IQ 155 आहे, जो खूप हाय आहे. हाय जिनियस कॅटेगरीमध्ये तो येतो. बिल गेट्सचा IQ 150 आहे. इलॉनच्या एका मुलाचे भारतीय नाव आहे, ते म्हणजे शेखर, आणि एका मुलाचे नाव XAsh812 असे विचित्र नाव आहे. इलॉनचा एक मुलगा त्याला G9 म्हणतो. एकूण त्याच्या 11 मुलांची नोंद आहे. इलॉनच्या मते हुशार व्यक्तींना जास्त मुले असावे म्हणजे विकसित समाज तयार होईल. जस्टिन मस्क इलॉनच्या पहिल्या पत्नीला IVFने ट्विन्स आणि ट्रिपलेट्स असे सर्व 5 मुले झाली होती. नवीन कंपनी सुरू करण्यासाठी काही फंडे इलॉन मस्कने सजेस्ट केले. नोकरी करून महिन्यानंतर मिळणाऱ्या पगाराने जगातील श्रीमंत होता येत नाही. त्यासाठी स्वतःची कंपनी काढावी. MBA कोर्समध्ये कंपनी कशी काढावी हे शिकवले जात नाही. कंपनीची काळजी लहान बेबीसारखी घ्यावी लागेल. जबाबदारी पण आहे. इलॉन शॉर्ट मीटिंग घेतो. 4-5 जणांचीच घेतो. व्हॅल्यू ॲड करणाऱ्या वर्कर्सलाच बोलवतो. वर्क सुपर हार्ड, एक्स्ट्रा वर्क. वर्कहोलिक इलॉनने 46वा वाढदिवस 24 तास काम करून साजरा केला होता. रेस्टरूममधून पण ईमेलला इलॉन रिप्लाय देत असतो. क्रिएटिव्ह लोकांना आकर्षित करा. स्वतःच्या आणि SpaceXच्या एम्प्लॉईजच्या मुलांसाठी एड एस्ट्रा म्हणजे स्टार्स शाळा 2014ला इलॉनने सुरू केली. प्रॅक्टिकल आणि इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी मॅथ्स, सायन्स, इंजिनिअरिंग आणि एथिक्स हे 4 विषय शिकवले जातात. प्रॉडक्ट आणि सर्व्हिस चांगले देण्याचा प्रयत्न करा. अपडेट रहा. इलॉन 80% प्रॉडक्ट डिझायनिंगला महत्त्व देतो आणि 20% प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला देतो. रिस्क घ्या. त्याने बँकरप्ट होण्याची भीती बाळगली नाही. 10 वर्षाचा प्लॅन तयार करा आणि तो प्लॅन एका वर्षात एक्झिक्यूट करा, हे इलॉनचे फेमस कोट आहे. इलेक्ट्रिक जेट व्हर्टिकल टेक ऑफ घेणारे अजून इलॉनचे तयार व्हायचे आहे. इलॉनचा प्लॅन 2025पर्यंत मंगळावर पर्यटकांना पाठवायचा आहे. SpaceX मी नसताना चालू राहत असेल तर मी मंगळावर जाऊन राहील आणि तिथेच मरेल असे इलॉन म्हणाला होता. पृथ्वी भविष्यात सुरक्षित जागा राहणार नाही म्हणून पर्याय इलॉन शोधतो आहे.